नमस्कार. आज आपण मस्त वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। ही भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये आवर्जून बनवली जाते। बनवायला खूप सोपे आणि अगदी झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो काळे आणि काटेरी वांगे घेतलेत। वांगे असे काळे बघून घ्यायचे। हे वांगे चवीला छान लागतात। आता वांगे चिरून घ्यायचे। सुरुवातीला वांग्याचं देठ काढायचे, पूर्ण देठ काढायचं नाही, अर्ध देठ कापायचे। त्यानंतर वांग्याला असलेले काटे देखील काढायचे आणि एका वांग्याचे आपल्याला 8 फोडी करायचे। वांगे घेता वेळेस खूप जास्त लहान किंवा मोठी घ्यायची नाही। वांगे जर लहान घेतली तर ते थोडीशी तुरट किंवा कडवट लागतात आणि मोठी घेतली तर वांग्यामध्ये खूप साऱ्या बिया राहतात आणि निबर देखील वांगे राहतात। आता याच पद्धतीने आपल्याला सगळे वांगे चिरून घ्यायचे। वांगे चिरून झाले की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचे आणि हे वांगे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे वांगे काळे पडणार नाहीत। आता इथे मी 2 बटाटे घेतले। बटाट्याचे मी साल काढले नाही, हवं असेल तर तुम्ही बटाट्याचे साल देखील काढून घेऊ शकता। आता बटाट्याचे देखील आपल्याला मीडियम आकाराच्या फोडी करायचे। बटाटे चिरून झाले की पाण्यामध्ये घालायचे। आता भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत। इथे मी एक अद्रकचा तुकडा, खोबऱ्याचे काप आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। याला आता मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचे। आता झाकण लावून मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करायचे। इथे आपलं वाटण देखील तयार झालंय। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी तडतडली की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा। त्यानंतर कढीपत्ता घालायचा। आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला की मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण टाकायचे। आता हे वाटण देखील तेलामध्ये परतून घ्यायचे। तर गॅस बारीक ठेवायचा आहे म्हणजे वाटण छान खमंग परतलं जाईल। आता इथे वाटण मी 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर परतून घेतलंय। यामध्येच मसाले टाकायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा काळा मसाला टाकायचा आहे। तर इथे मी काळा मसाला घातलाय। काळा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा गरम मसाला देखील टाकू शकता। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झाले की बटाट्याच्या फोडी टाकायचे। तर बटाटे शिजायला वेळ थोडासा जास्त लागतो, त्यामुळे आपण बटाटे सुरुवातीला शिजून घेणार आहोत। आता हे बटाटे देखील मसाल्याबरोबर एकत्र करायचे। आता इथे बटाटे मी मसाल्याबरोबर मिक्स करून 1 ते 2 मिनिटं परतून घेतले। यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचे। तर सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकायचं नाही, जेवढं बटाटे शिजण्यासाठी पाणी लागेल तितकं पाणी टाकायचे। तर मिक्स करून झालं की झाकण ठेवून बारीक गॅसवर बटाटे शिजून घ्यायचे। आता इथे मी 8 ते 10 मिनिटं बटाटे शिजून घेतले। बघू शकता मसाल्याने छान तेल सुटले। इथे मी 70% बटाटे शिजून घेतले। आता यामध्येच वांग्याच्या फोडी टाकायचे। तर वांगे बटाट्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचे। तरी वांगा बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही पुरीसोबत देखील खाऊ शकता। पुरीसोबत देखील चवीला खूप छान लागते। आता इथे मी वांगे बटाट्याबरोबर मिक्स करून 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले। यामध्येच आता पाणी घालायचे। तर भाजी तुम्हाला किती पातळ हवी त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचे। तर गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तरी येते। आता मिक्स करून झालं की चवीनुसार मीठ टाकायचे। 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी व्यवस्थित मिळून येते। परत चांगलं मिक्स करायचे। आता गॅस मोठा करून भाजीला उकळी येऊ द्यायचे। भाजीला उकळी आली की गॅस बारीक करायचे। आता झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायचे। आता इथे मी 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवर भाजी शिजून घेतले। तर मध्ये एक वेळेस भाजीचं झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं म्हणजे सगळ्या बाजूने वांगे आणि बटाटे व्यवस्थित शिजेल। तर बघू शकता भाजीला छान तरी आली आहे, कलर देखील खूप सुंदर आलाय। तर यापेक्षा भाजी खूप जास्त घट्ट करायची नाही, अशी थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते। आता ते आपले बटाटे देखील शिजले। तर अगोदर आपण बटाटे शिजून घेतल्यामुळे बटाटे शिजायला वेळ जास्त लागत नाही। वांगे देखील शिजले। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे। तर तयार झाली आपली मस्त झणझणीत लग्नाच्या पंक्तीतील वांग बटाट्याची रस्सा भाजी। ही तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता, मस्त लागते। तर या पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.